वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कविवाड्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा श्री सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ मनाचे श्लोक। श्लोक क्रमांक 88। बहु चांगले नाम या राघवाचे, अति साजरे स्वल्प सोपे फुकाचे, करी मूळ निर्मूळ घेता भवाचे, जीवा मानवा ह्याची कैवल्य साचे। श्री समर्थांनी रामनामाबद्दल अगदी न थकता त्याचं गुणवर्णन केलेलं आहे। सुंदर सोपे आणि फुकाचं हे रामनाम आहे आणि ते घेण्यासाठी पैसे मोजावं लागत नाही। अगदी सरळ साधा सोपा अर्थ सांगितलेला आहे। बहु चांगले, एक चांगले नाही म्हटलं, बहु चांगले म्हणले। बहु म्हणजे अनेक वचनी, ज्यावेळेशी एकापेक्षा अनेक। बहु म्हणजे अनंत होऊ शकतं, एकापेक्षा जास्त। बहु चांगले, नुसतं बहुच नाही तर चांगलं पण आहे, म्हणजे अनेक पटीने। काय चांगलं आहे? नाम आहे राघवाचे। त्या भगवान परमात्म्याचं श्रीरामाचं नाव कसं आहे? अतिशय सुंदर आहे। भगवंताच्या सर्वच गोष्टी सुंदर असतात। त्याचं नाम सुंदर आहे, त्याचं काम सुंदर आहे। त्यांनी निर्माण केलेली ही जी काही सृष्टी आहे ती सुद्धा सुंदर आहे। आपला पाहण्याचा दृष्टिकोन कसा याच्यावर सगळं अवलंबून आहे। जगात भगवंताने सर्व सुंदरच निर्माण केलेलं आहे आणि हे जे भगवंताचं नाम जे आहे ते घेण्यासाठी त्याला काळ वेळ बंधन आणि पैसा दाम मोजावं लागत नाहीये। मी मागे एकदा सांगितलं होतं, त्याचीच पुनरावृत्ती करतो। नाही वेचली कवडी दमडी, नाही वेचले दाम, बाई मी विकत घेतला श्याम। जन्मभरीच्या कशिटा इतके वेचिले हरिनाम, बाई मी विकत घेतला श्याम। तो श्याम विकत घेण्यासाठी तिने काय खर्च केलेला आहे? जन्मभरीच्या श्वासा इतके वेचेले हरिनाम। आपल्या श्वासागणीस म्हणजे चिंतन साधना जी असते ना, जे साधू संत ऋषी महात्मे असतात ना, तो एक श्वास सुद्धा आपला फुकट जाऊ देत नाही। काय करतात? प्रत्येक श्वासागण ते रामनामाचं चिंतन करतात आणि मग त्या रामनामाचं चिंतन केलं तर काय होतं? ह्या भवातील दुःखाच्या ज्या काही फेऱ्या आहेत ना, ह्या सहज आपण पार करून जाऊ शकतो। काय करावं नेहमी? रामनामाच्या चिंतनामध्ये राहावं। निसर्गाने आपल्याला कितीतरी गोष्टी फुकट दिल्या आहेत, आपल्याला त्याचं मूल्य कळत नाहीये। कशामुळे? अज्ञानामुळे। निसर्गाने आपल्याला काय दिलं हो? सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत निसर्गाने जे काही दिलं आहे ना, त्याची आपल्याला किंमत नाहीये। सकाळी उठल्याबरोबर सुंदर थंडगार वारा, स्वच्छ हवा, काही काळानंतर सुंदर असा सूर्यप्रकाश, कोवळे ऊन, त्याच्यानंतर थंडी असेल तर ती जाण्यासाठी परत 12 वाजता उष्ण हवा, त्याच्यानंतर निसर्गाने पाणी दिलेलं आहे, आकाशाचं छत दिलेलं आहे, राहण्यासाठी बागडण्यासाठी सगळे कृत्य करण्यासाठी ही भूमी दिलेली आहे, देहाची आणि मनाची भूक भागवण्यासाठी ईश्वराने सगळ्या गोष्टी उपलब्ध करून दिलेल्या आहेत। पण आपल्याला काय झालंय? त्याचं ज्ञान नाहीये। कारण काय की त्याची किंमत नाही, कारण ते फुकाच आहे ना। मला सांगा, आता काही दिवसापूर्वी आपल्याकडे कोरोना येऊन गेला आणि अनेक लोकांना ऑक्सिजनची गरज भासली। ऑक्सिजन ह्या पृथ्वीवरती नाहीये का हो? मुबलक प्रमाणामध्ये आहे, परंतु तो फुकट आहे म्हणून त्याची आपल्याला किंमत नाहीये। आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यानंतर ऑक्सिजनच्या पैसे आपल्याला वेगळे लावतात ते।
ऑक्सिजन तोच आहे. हॉस्पिटल मधला जो ऑक्सिजन आहे आणि आपण रोज नित्यनेमाने घेतो तो एकच आहे. हॉस्पिटल मध्ये घेतल्यानंतर त्याची किंमत कळते. तसं हे रामनाम जे आहे ना, हे कधीही कुठेही घेण्यासाठी फुकट आहे. परंतु बरेचसे लोक काय करतात, पैसे भरून क्लासला जातात आणि क्लासमध्ये काय करतात, भजन शिकवतात. काय तो अज्ञानाचा भाग आहे. पृथ्वी तलावरती कुठलीही गोष्ट घेण्यासाठी दाम मोजावं लागत नाही, त्यामुळे त्याची किंमत कळेल असं झालेलं आहे. पूर्वीच्या काळी काय होतं, राजे राजवाडे जे होते ना, गुरुकुल पद्धती होती. ऋषी मुनी जे होते ते अरण्यामध्ये राहायचे आणि जी काही बालक होती ती गुरुकुलमध्ये शिक्षण पद्धती होती. ती गुरुकुल शिक्षण पद्धती गेली आणि आज जी शिक्षण पद्धती आली, गुरुकुल शिक्षण पद्धतीमध्ये बाल्यावस्थेमध्ये अध्ययन करणे आणि अध्ययन दूर झाल्यानंतर संसार प्रपंच करणे, सृष्टीचं कार्य करणे, म्हणजे प्रपंच गोष्टी करणे आणि त्याच्यानंतर काही काळानंतर आपलं काम संपलं म्हणजे वयाची 60 एकदा झाली की मग त्याने काय करावं, ग्रस्त आश्रमातून निवृत्त व्हावं. आपण तिकडे जात नाहीये. कशामुळे जात नाही? आपल्या अंतःकरणातील वासनेने आपल्याला लहान केलेलं आहे. खरं म्हणजे संत खूप सांगतात पण आपण लक्ष देत नाही तिकडे. काही न मागे कोणाशी तेची आवडे देवाशी. आपण खरं म्हणजे कोणाला काही मागूच नाहीये. दुपारी वाचनामध्ये एक प्रसंग असा आला, ते संत तुकाराम महाराज तो अभंग होता, चातक पक्षी भूमीवरचं पाणी पित नाही, परंतु भगवंत त्याच्या पाण्याची काळजी घेतो ना. घनलेली त्याच्यासाठी एक दिवस बरसतो. मुंगीसाठी अन्न कोण निर्माण करतं बरं? भगवंताला सगळी चिंता आहे. आपण आपल्या प्रपंचाची चिंता करतो, आपण तिथे अडकून पडलोय. तर ते करण्यासाठी काय केलं पाहिजे? संत संगतीशिवाय हरिकथा ऐकायला मिळत नाही आणि त्यांच्या श्रवणाशिवाय मोहाचा नाश होत नाही आणि मोहाचं समूळ उच्चाटन झाल्याशिवाय त्या श्रीरामाच्या चरणी बळकटची श्रद्धा भक्ती जी आहे ना, ती निर्माण होत नाही. प्रेमाची बळकट एकदा भक्ती निर्माण झाली की मग सगळं तुच्छ वाटायला लागतं. या नश्वर गोष्टीवरच काय होतं, आपलं जे प्रेम असतं ते कमी कमी होत जातं आणि हे कमी होण्यासाठी काय केलं पाहिजे? संतांची संगत धरली पाहिजे. आता आम्ही काही काळासाठी काय ना तुमच्यासारख्या संतांच्या संगतीमध्ये आलेलो आहोत. पुन्हा फोनाचे बघा काहीतरी आमच्या पदरी पडेल अशी आशा बाळगून आम्ही कार्य करतोय. तुम्ही संत माय बाप. आज या गुगल मीट वरती जे जे काही मंडळी आहेत ना, ती संत स्वरूपच आहे. काही काळासाठी ते काय करतात, आपल्या प्रपंचाचा विसर पाडून का होईना या ठिकाणी ते श्रवण चिंतन करतात, ज्ञान ग्रहण करतात. ज्ञान देणारे आणि ज्ञान घेणारे हे दोघंही एकाच श्रेणीतले आहेत. उच्च नीच अशा कोणीच नाहीये. प्रत्येकाकडे काही ना काहीतरी ज्ञान असतं. म्हणून काय म्हटलेलं आहे, बहु चांगले नाम या राघवाचे. राघवाचं नावच नुसतं चांगलं नाहीये, अति साजे स्वल्प सोपे फुकाचे. नुसतं चांगलंच नाही तर चांगलं आहे आणि फुकट आहे. फुकट हे फार महत्वाचं आहे. आज तुम्ही जगाच्या बाजारामध्ये गेलो तुम्हाला फुकट काहीच मिळत नाहीये. तुमच्या नळाला जे भगवंताने जो पाऊस पाडलेला आहे, त्या पावसाचं पाणी तुमच्या घरामध्ये यायचं म्हणलं तर नळाने येतं आणि त्या नळाने येणाऱ्या पाण्यासाठी तुम्हाला मूल्य मोजावं लागतं. परंतु राणावाणामध्ये राहणारे पशु पक्षी प्राणी यांना नदीचं वाहणारं पाणी फुकट मिळतं ना, त्यांना त्याच्यासाठी श्रम करावं लागत नाही. आणि त्यामुळे काय करायचं की आपलं मन निर्मळ केलं पाहिजे. करी मूळ निर्मळ घेता भावाचे. एकदा मन निर्मळ झालं म्हणजे सांगायचं थोडक्यात तात्पर्य काय की आपला जो चष्मा आहे ना, तो चष्मा पुसला की आपल्याला स्वच्छ दिसायला लागतं. तसं आपल्या विचाराचा जो चष्मा आहे ना, तो स्वच्छ असावा.
विचाराचा चष्मा एकदा स्वच्छ असला ना की आपल्याला सगळं सुंदर दिसायला लागेल. संतांनी काय केलं, जे वाईट होत ते दृष्टीच पडूच दिलं नाही. कशाने दृष्टी पडून दिलं? ते अंतरात्म्याने. अंतरात्मा शिवाय अगोदर पहिला शुद्ध केला त्यांनी. जसं आपण दूध तापवण्यासाठी दुधाचं भांड काय करतो, दूध घेण्यासाठी ते भांड अगोदर स्वच्छ करून घेतो आणि नंतर त्यात दूध तापवतो. म्हणजे काय होतं की ते दूध नासत नाही. तसं आपण जे ग्रहण करणारं ज्ञान आहे ते जर चांगल्या प्रकारे आत्मसात करायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे, आपली जी बुद्धी आहे ती स्वच्छ केली पाहिजे. सुंदर ज्या ठिकाणी असतं त्या ठिकाणी भगवंताची वस्ती असते. भगवंताने अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे, नसे रावळी वा नसे मंदिरी, जिथे राबती हात तेथे हरी. तो देवळामध्ये नाहीये, तुमच्या आमच्या सर्वांमध्ये आहे, सृष्टीमध्ये आहे. सर्वीकडे भगवंत आहे, परंतु तू पाहण्याची आपल्याला दृष्टी मिळाली पाहिजे. आणि ती दृष्टी कधी मिळेल तर संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर मिळेल. संत संगतीचे काय सांग सुख, आपण पारिक नाही तेथे. संतांच्या संगतीमध्ये जा, अनेक सुख मिळेल. आणि त्या संतांच्या संगतीत जाण्यासाठीच 18 तारखेला ही जी काही वारी जाणार आहे, संतांची वारी, आळंदी पंढरी, तुम्ही कुठल्याही वारी बरोबर जा, परंतु घरदार सोडून त्या संतांची संगत करा. म्हणजे काय होईल, तुमच्या देहाला जरा सुकून मिळेल. आजच्या चिंतनामध्ये आपण इथेच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.